हे सगळं कुणासाठी, कशासाठी? तर त्या तिकडीसाठी. तुमचा अट्टाहासनं समजण्याच्या पलीकडचं आहे बाई. अजूनही देव पाण्यात आहेत, निर्जळी उपवास करताय, हा सगळा अभिषेक वगैरे सुरू आहे. कशासाठी करताय हे सगळं? ती नलिनी कितीतरी वेळा उद्धटासारखी वागली आपल्याशी. या वाड्यावर येऊन धिंगणं घातलंय अनेक वेळा. त्या संकेतच्या वेळी तर येऊन भांडली इकडे वचा वचा. हिच्यामुळे माझ्या वेदवर कितीतरी वेळा हल्ले पण झालेत. नंतर हट्टाने आपल्या ऑफिसमध्ये लागली. आणि आता या ऋषीचा आणि हिचा प्लॅन, आपल्याला खोतांना भिकारी बनवण्याचा. तो ऋषी चिठ्ठी लिहितो त्या नलीला आपल्याबद्दल. आई बोलायचं. आणि जेव्हापासून ती लग्न करून या वाड्यात आली ना, तेव्हापासून एकावर एक काही ना काही अमंगळ घडतच आहे. सगळे त्रासलेले आहेत, अशांत आहेत. पण तरी तुमच्या नजरेत तो वेदच ग्रेट आणि नलिनी गुणी आणि बाकी सगळे शून्य. नाटकी आहे ती एक नंबरची. आता काय तर म्हणे हिला किडनॅप केलंय, पळवून नेलंय. हिला या ड्युटीला काय बोलायचं. आई हे बरं आहे हा तुमचं. मी इथे बडबड करतेय आणि तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करायचं. आई ऐकताय ना तुम्ही? आई 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 काय झालं? विठा भाऊजी कोणीतरी या. आई 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 काय झालं तुम्हाला? अहो या कोणीतरी. आई 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 बेशुद्ध कशी पडली? आई मला नाही माहिती. विटा पाणी घेऊन ये पटकन जा. प्लीज कोणीतरी बाहेर काढा ना मला. कोणी आहे का? वेद 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 तू आलास. मला माहिती होतं तू येणार माझ्या मदतीला. मला खात्री होती. थँक्यू वेद, थँक्यू. वेद 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 मला सोडवणार आहे यातून. मला बाहेर यायचंय. वासंती काकीने मला नेहमीच मदत केली. कुठे असेल आता त्या? पण त्यांना कुठे माहितीये मी या घरात अडकली येते. वासंती काकी, मला तुमची खूप आठवण येते. वासंती काकी,
यशोदा, तू माझ्या बंधनात अडकलीस. तू किती ओरडलीस, किती विजा चमकल्या, कितीही ढग गडगडले, तरी या बंधनातून तुझी सुटका मीच करू शकतो. आणि ती सुटका मी कधीच करणार नाही. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कोण आहात तुम्ही? मला काही ते डांबून ठेवलंय. मला बाहेर यायचंय. मला बाहेर काढा. प्लीज जाऊ नका ना. ऐका माझं. मला बाहेर काढा ना इथून. घरी माझी आई आणि माझा दादा माझी वाट बघत असेल. मला प्लीज इथून बाहेर काढा. प्लीज ऐका ना. प्लीज मला इथून बाहेर काढा ना. मला नाही राहायचं इथे. मी काय वाईट केलंय तुमचं? प्लीज मला इथून बाहेर काढा. प्लीज मला सोडा. नले, आय एम सॉरी. मी तुला आता काही सांगू शकत नाही. तुझ्या समोरही मी नाही येऊ शकत. पण हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करतोय. त्या बाबारावनं जी माझी अवस्था केली ती जर तुझी झाली तर ते मला अजिबात सहन होणार नाही नले. म्हणून मी तुला असं डांबून ठेवलंय. नले, माझ्यावर विश्वास ठेव. मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करतोय. योग्य वेळ आली की मी सगळं खरं सांगेन तुला. सॉरी नले.